मराठा समाजाचे सन्माननीय मराठा योद्धा, लाखो मराठा समाजाला एकत्र आणणारे, प्रस्थापित महाराष्ट्र सरकारला हादरवून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जीवाची बाजी लावणारे मनोजदादा जरांगे पाटील यांच्याबद्दल बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी जे अपमानास्पद अपशब्द वापरले त्याबद्दल सांगली जिल्ह्यातल्या समस्त मराठा बांधवांनी राजेंद्र राऊत यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आणि त्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन घेतलं। या आंदोलनाच्या वेळी संकेत परब यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला। यावेळी अनिकेत परब, संकेत परब, महादेव नलवडे, विद्याताई नलवडे, अशोक भाऊ पाटील कोकलेकर, प्रकाश वाळेकर, तानाजी चव्हाण, शेखर भोसले, ओंकार सूर्यवंशी, महेश पाटील, बाळासाहेब पाटील यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते। आमच्या मराठा समाजाला लाभलेलं निस्वार्थी नेतृत्व माननीय मनोजदादा जरांगे पाटील साहेब यांच्याविषयी एका गद्दार मराठ्यानं जे अपशब्द काढले, तो गद्दार मराठा बार्शीचा आमदार राजेंद्र राऊत याचा आम्ही तीव्र निषेध करतोय। त्यानं भाजपची चाटुगिरी करून असले शब्द काढणं बंद करावं। त्याला महाराष्ट्रात फिरायचं हे ऑलरेडी अवघड झालेलंच आहे आणि बार्शीवासी पण त्याला एक ही सभा घेऊन देणार नाहीत, कुठं फिरून देणार नाहीत। आमदारकी तर सोडाच, आता जो माणूस म्हणून जगण्याच्या पण लायकीचा राहिलेला नाही आहे। एवढी गद्दारी त्यानं केलेली आहे आणि एवढी भाजपची चाटुगिरी ही उपयोगाची नाही हे त्यानं लक्षात द्यावं। आणि आम्ही सांगली जिल्ह्याच्या वतीनं त्याचा तीव्र निषेध करतोय आणि तो जिथं दिसेल त्या हरामखोराला तो जिथं दिसेल तिथं आम्ही चोप देणार आहोत। आज आम्ही सांगली जिल्ह्याच्या वतीनं त्या गद्दाराच्या फोटोला जोडो मारो आंदोलन इथं केलेलं आहे आणि जरांगे साहेबांच्या समर्थनात आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। मनोज जरांगे पाटलांच्या म्हणजे आमच्या बंधूच्या विरोधात जो बोलणारा फडणवीसचा जो चमचा आहे त्याचा आम्ही धिक्कार निषेध करत आहोत। मराठा समाजाच्या प्रत्येक महिलांनी त्याला जोडो मारो आंदोलन हे केलंच पाहिजे आणि त्याच्या तोंडाला हे काळं फासलंच पाहिजे। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा।